तिकडे किरीट सोमय्या यांच्या रडारवर असलेल्या शिवसेनेतल्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांच्या उमेदवारीवरून हा कलगीतुरा आता आणखीन रंगणार आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं नुकतंच रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र या उमेदवारीवरून आता राजकारण पेटलंय। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। वायकरांच्या कथित बंगला प्रकरणामध्ये अलिबागच्या किरीट सोमय्या किती वेळा अलिबागला गेले, किती वेळा त्यांनी ही पत्रकार परिषदा घेतल्या, या प्लॉटच्या बाबतीमध्ये जोगेश्वरीच्या भूखंडाच्या बाबतीमध्ये त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, किती कागद दाखवले, या सगळ्या कागदांचं, या सगळ्या पत्रकार परिषदांचं करायचं काय? शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। वायकर हे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते, पण ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्याशी वायकरांचा सामना होऊ घातलाय। तर इकडे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आमदार यामिनी जाधव यांना एकनाथ शिंदेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांच्याशी यामिनी जाधव यांची थेट लढत होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिलेल्या या दोन्ही नेत्यांविरोधात एकेकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। विशेष म्हणजे ईडीनं रवींद्र वायकरांची चौकशी केली होती, तर यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले होते। यामिनी जाधव यांची निवड रद्द करण्याची शिफारस प्राप्तिकर विभागानं निवडणूक आयोगाकडे केली होती। किरीट सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणांचा पाठपुरावा केला होता। तोच मुद्दा अनिल परबांनी उपस्थित केलाय आणि आमचं तेच म्हणणं आहे की त्यांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं म्हणून मी केलं। मग आता या गोष्टीला देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष यांची सगळ्यांची मान्यता आहे का? आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आदेश देणार की या भ्रष्टाचारी लोकांवरती ज्यांच्यावरती आपण आरोप केलेले आहेत यांचे झेंडे तुम्ही नाचवा? महाविकास आघाडीच्या सत्तेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवली होती। पत्रकार परिषदा घेऊन या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण आता हे दोन्ही नेते भाजप सोबत सत्तेत सहभागी असल्यामुळे भाजपची राजकीय कोंडी झाली आहे। इतरांच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या घराची चिंता करावी ते अधिक बरं। आम्ही कोणाला प्रचार प्रमुख करावा, कोणाची नियुक्ती करावी, कोणाला उमेदवारी द्यावी, हा आमचा अधिकार आहे। तर त्याच्यामुळे आमच्या अधिकार कक्षेत तुम्हाला टिप्पणी करण्याचा काय अधिकार? अनिल परब गेले काही दिवस किरीट सोमय्याची खूप कौतुक आणि काळजी करायला लागले आहेत। म्हणजे कहीं पे निशाना काहीतरी म्हणजे ते एकनाथ शिंदेना सिग्नल देत आहेत का अनिल परब जरा मेरी ओर भी देखो, ते शिंदे साहेबांनी बघावं। राहिली गोष्ट होय, किरीट सोमय्या परळमध्ये पण वोट मागणार आहेत, कुलाबामध्ये पण मागणार। शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची कास धरली। त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं। भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी सत्ता सोपान गाठलं। दरम्यान केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असलेल्या या नेत्यांची चौकशी आता मागे पडल्याचं चित्र आहे आणि त्यावरूनच निवडणुकीच्या प्रचारात राजकारण रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।